मराठी रंगभूमीला या कोकणच्या लाल मातीतून अनेक कलाकार मिळाले, अनेक चेहरे मिळाले. मात्र या कोकणातून या रंगभूमीचा जसा या रंगभूमीसाठी जसे कलाकार मिळायला हवे होते, तसे कालांतराने या रंगभूमीला कोकणातून काही कलाकार गेले नाहीत. मात्र त्यानंतर कोकणातीलच कलाकार एकत्र आले आणि एक अनोखा प्रयोग त्यांनी केला. कोकणचा साज संगमेश्वरी बाज. एक लोकनाट्य, जे लोकनाट्य आणि कोकण याचा काहीही संबंध नव्हता. मात्र लोकनाट्य कसं असावं याचा अ, याचा प्रत्यय किंवा याची क खरेपणा या कोकणने या कोकणातल्या कलाकारांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिला आहे. कोकणचा बाज संगमेश्वरी साज जवळ आज 558 प्रयोग झालेत. 28 सॉरी 528 प्रयोग झालेत आणि 529वा प्रयोग पुन्हा याच रत्नागिरीत आज होतोय. परंतु ज्या पद्धतीने या कोकणातल्या कलाकारांना व्यासपीठ मिळायला पाहिजे होतं, प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती, मात्र त्या प्रसिद्धीपासून ते वंचित राहिले. जरी प्रसिद्धी मिळाली नाही तरी त्यांची जी काय जिद्द होती, चिकाटी होती, त्या चिकाटीच्या जोरावर त्यांनी आज 528 प्रयोग यशस्वी केलेत आणि आजचा 529वा प्रयोग आज रत्नागिरीत सादर करतायत. या कोकणचा साज संगमेश्वरी बाज हे एक विनोदी लोकनाट्य आहे आणि या विनोदी लोकनाट्यात संपूर्ण रंगमंच असेल किंवा संपूर्ण थिएटर असेल, डोक्यावर घेणारी 3 पात्र. ही 3 पात्र म्हणजे एक तात्या गावकर, एक मुंबईकर आणि एक आमचे अ, शिवराम. एक जबरदस्त कॉमेडी म्हणजे खळखळून हसवणारं एक विनोदी लोकनाट्य आहे. आपण जे या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचे जे प्रणेते आहेत, की ज्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला चालना मिळाली, ते म्हणजे आमचे सुनील बेंडखळे. एक हरहुन्नरी कोकणातला कलाकार. नुकताच त्यांना एक पुरस्कार देखील मिळाला आहे. असं असताना आज एक यशस्वी प्रयोग या ठिकाणी सादर करतात. आपण त्यांच्याशी या तिघांशी आपण चर्चा करणार आहोत. सुनीलजी, काय सांगाल, नेमकं ही संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली? कसं आहे, मुळात या लोकनाट्याची जी संकल्पना आहे ती गिरीश बोंद्रे आणि आनंद बोंद्रे आमच्या देवरुखातले आहेत. त्यांची गिरीश काकांचा संगमेश्वरी बोलीवरती खूप चांगला गाढा अभ्यास आहे त्यांचा आणि अनेक त्यांनी ललित लेखन त्याच्यामध्ये केलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी गावातल्या लिहिलेल्या आहेत त्याच्यावरती आणि त्याच्यावरच आधारित त्यांचे बंधू आनंद बोंद्रे सर मी संगमेश्वरी बोलतोय नावाचा एक छोटा प्रोग्राम करायचा आहे, स्टँडअप कॉमेडीसारखा. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना साथ करायला असायचो आणि मग त्यावेळी आमच्या डोक्यात आलं की याला जर लोकनाट्याचं फॉर्मॅट दिलं, ही कॅरेक्टर जर आपण उभी केली, कारण ॲक्च्युली ती कोकणातलीच आहे, तर ती उभी केली तर त्याला अजून मजा येईल. त्या ताकदीचे कलाकारसुद्धा मिळणं आवश्यक होतं. पण ते कसं, आम्ही सगळे एकत्रितपणे रत्नागिरीमध्ये काम करत होतो नाटकाच्या माध्यमातून. सचिन एका ग्रुपमधून नाटक एकांकिका चालू होती, पिंट्या यांचं ऑर्केस्ट्रा वगैरे सगळं चालू होतं. त्यांच्याकडे निवेदनाचा चांगला बाज आहे. मी एका ग्रुपमधून नाटक करत होतो. त्यामुळे आम्हाला हे माहिती होतं की हा करू शकतो, हे हा करू शकतो. आणि मग त्या माध्यमातून मग गिरीश काकांशी, आनंददादांशी बोलून की आपण ह्याला लोकनाट्याचं स्वरूप दिलं तर कसं होईल. म्हटलं करून बघा आणि ते केलं. सुरुवातीला थोडं जरा अडखळा झालं, पण एकदा नंतर जम बसल्यानंतर झालं आणि लोकांनी त्याला आपलंसं केलं. तर ही अशा पद्धतीनं त्याचा असा जन्म झालेला आहे थोडक्यात. आणि तुम्ही मगाशी म्हटलात की प्रसिद्धीपासून वंचित असं म्हटलं, पण तरीसुद्धा आत्ताची जी ही सोशल मीडियाची प्रसिद्धी आहे, बऱ्याचशापणे आम्हाला सोशल मीडियानेच खूप आधार दिला. सोशल मीडियावर अगदी सुरुवातीचे प्रयोगसुद्धा, कारण लोकांना माहिती नसायचं की हे नेमकं काय आहे. तुम्ही मगाशी बरोबर. म्हणजे आजपर्यंत कसं आहे की वृत्तपत्र असतील किंवा वेगवेगळे चॅनल्स असतील, याच्यावरनं जी काही प्रसिद्धी होते, त्या पद्धतीने प्रसिद्धी झाली नव्हती. परंतु लोकांना कळत नव्हतं की हा नेमका प्रोग्राम काय किंवा हा कार्यक्रम नेमका काय आहे. कारण तेच तुम्ही म्हटलं, लोकनाट्य हे कोकणामध्ये असं झालेलं नाही ते आजपर्यंत. लोकनाट्य फक्त ते इच्छा माझी पुरी करा या माध्यमातून लोकांना माहिती होतं. तर त्यामुळे हे नेमकं काय आहे हे लोकांना माहितीच नसायचं. पण ते जी काही मंगेश मोरेंनी आमच्या वेगवेगळी चित्र काढली होती शोधून, त्याच्यातून वाटायचं की हे काहीतरी वेगळं आहे जो नक्की. हा त्याच्यात जो तात्या गावकर आहे, नेमकं हे तात्या गावकरचं पात्र काय आणि काय साधारण? तात्या गावकर म्हणजे कसं, आपल्या कोकणामध्ये गावकार हे पद माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, की तो मेन असतो गावचा आणि तो जे सांगेल ते म्हणजे त्याला एक वेगळा मान आहे, त्या गावकाराला मान असतो. मग आम्ही तेच म्हटलं की जर समजा की तो मुंबईकर जर आला तर गावामध्ये आल्यावर काय होईल. तर साहजिकच आपण गावामध्ये अजूनही चालतं ना की गावकाराला विचारायला हवं, गावकाराला सांगायला.
मग तो आमचा माणूस गावकऱ्याकडेच घेऊन येणार त्याला. आणि मग हा गावकरच जर सांगितलं ना, कारण त्याला माहिती असणारच आहे सगळं गावाबद्दल, रीतिरिवाज, रूढी, परंपरा, लोककला त्याबद्दल. त्यामुळे आम्ही ते गावकार कॅरेक्टर त्याच्यामध्ये घेतला आणि आनंद काकासुद्धा तेच प्ले करायचे, फक्त ते बसून करायचे असा विषय. तर ते ह्यामुळे आम्ही तो गावकार त्याला मध्यवर्ती पकडला. याच्यामध्ये एक गावकर काहीतरी गावाचं गाऱ्हाणं घालतो असं काहीतरी मी ऐकलं होतं. नेमकं ते गाऱ्हाणं पुन्हा आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्याला आम्ही पुढचं आपलं नाटक प्रेक्षक पाहणारच आहेत, परंतु एक आमच्या चॅनलच्या माध्यमातून ते कशा पद्धतीने गावकर गाऱ्हाणं घालतो जरा सांगितलं तर बरं होईल. गावकर गाणं म्हणजे कसं आहे, आपल्या कोकणामध्ये आपण शिमग्यामधून गाणे मोस्टली घालतो पालखीला, देव जेव्हा घरी येतो तेव्हा. पण त्याच्यासुद्धा पद्धती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जसं थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही वरवर जाल, अगदी राजापूरपासून वरपर्यंत, तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. आमच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने घातलं जातं, थोडं आम्ही सगळं ते मिक्स केलं. कारण कसं आहे, मुळात संगमेश्वरी बोली जर व्यवस्थित ऐकायला गेलं गावातली लोकांची, तर ती खूप लेंदी वाटते आपल्याला. म्हणजे ते हेल काढून बोलणार माणूस, ते वैताग येतो. पण आपण लोकांसमोर आपली बोलीभाषा जर प्रेझेंट करायचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वगैरे, तर त्यामुळे थोडाफार बदल किंवा त्यांना अपेक्षित आहे असं करून ते करावं लागतंच आणि त्याला यश आलं आहे. त्यामुळे तसंच ह्या गाण्यामध्ये सुद्धा आहे. थोडं विनोदी पद्धतीने, तेवढं काय गावात गाणं तसं कोण घालत नाही, पण लोकांना अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, त्याला हे करण्यासाठी. पण ते अश्लीलतेकडे जाणार नाही याचं भान राखून ते आपण तयार केलं आहे, बोंद्र्याकरनीच ते तयार केलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर जसं आपण कोकणात शिमगोत्सव साजरा होतो, गावोगावी पालख्या येतात आणि जी गाऱ्हाणी घालायची प्रथा असते, परंतु ह्याच्यातून तुम्ही एक वेगळेपण प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा टच तुम्ही याला दिला आहे. खूप चांगला तुम्ही प्रयत्न केला आहे सगळ्यांनी मिळून. आपल्यासोबत आहेत या ठिकाणी मुंबईकर, एक वेगळं पात्र आहे या ठिकाणी, कारण पिंट्या चव्हाण म्हणजे हे एक विनोदी व्यक्तिमत्व. आम्ही फार वर्षापूर्वी यांना पाहतोय. वेगवेगळे ऑर्केस्ट्रास असतील किंवा काय, उत्तम निवेदक, मिमिक्रीकार आणि मिमिक्री पण आम्ही त्यांच्या खूप जवळून पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. काय सांगाल नेमकं या लोकनाट्यात यायचं तुमचं नेमकं? ॲक्च्युली सुनीलची आणि माझी ओळख झाली आणि मग सुरुवातीला आम्ही दोघंजण बसून कार्यक्रम करायचे आणि सुनील म्हणाला की आपण याला काहीतरी एक वेगळं रूप देऊया. आणि मग त्या पद्धतीने आनंद बोंद्रे, गिरीश बोंद्रे यांचं मार्गदर्शन, सुनील, मी, सचिन असेल, सगळ्यांनी मिळून मग एक आम्ही स्टँडिंग लोकनाट्य सुरू केलं. आधी बसून करायचे दोघंजण आणि त्यामध्ये माझा जो रोल जो आहे तो मुंबईकर म्हणून आहे. म्हणजे मुंबईतनं मी आलो आहे आणि मला एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे कोकणच्या लोकसंगीतावर. आणि मी आल्यानंतर मला प्रथम गावकरी मंडळी भेटतात, तिथला एक गावकरी भेटतो आणि बा असं असं मला करायचं आहे. मग तो आपल्या पद्धतीने कसं जायचं काय वगैरे सांगतो आणि मग तो मला घेऊन येतो की एकच माणूस आहे की सगळी माहिती देईल, ते म्हणजे तात्या गावकर, अर्थात सुनीलकडे. आणि मग आमचा शिवराम सेक्रेटरी म्हणून भूमिका करतो आणि मग त्यातून मग मुंबईकरांना हे सगळे माहिती देतात की लोकनाट्याचं कसं असेल, आपलं कोकणची लोककला, लोकसंगीत, आणि त्यातून अनेक गमती जमती होतात. अतिशय सुंदर रोल मला मिळालेला आहे या सगळ्यांमुळे आणि ह्यांनीच माझ्याकडनं चांगल्या पद्धतीने तो करून घेतला, याचा मला खूप आनंद आहे आणि लोकांना खूप आवडतो. गावाकडचा माणूस मुंबईत जातो आणि मुंबईत चाकरमणी म्हणून मुंबईतून गावी येतो. एक वेगळं त्याचं स्वप्न असतं, ते स्वप्न पूर्ण करायचं असतं आणि मग तो गावातल्या मंडळींना भेटतो. तात्या गावकर भेटतात, अन्य मंडळी भेटतात. एक शिवराम म्हणून एक पात्र आहे, हेही पात्र एक विनोदी पात्र आहे असं ऐकिवात आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही या कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या नाटकाबद्दल, लोकनाट्याबद्दल ऐकलं होतं, ते लोकनाट्य च्या ह्याच्यात 3 पात्र प्रामुख्याने आम्हाला आपल्या समोर आली. एक त्यामध्ये तात्या गावकर, मुंबईकर आणि शिवराम सचिव. बरोबर, नेमकं काय आहे पात्र हे? एक इरसाल नमुना म्हणतात ना गावातला, तशा टाईपचा एक नमुना आहे की हा असा थोडा मिश्किल माणूस आहे की तो मुलांच्यात पण राहू शकतो, म्हाताऱ्यांच्यात पण राहू शकतो, तरुण, त्याला काहीच कशाचा सोयरसुतक तसं नाही आहे आणि त्याला कोण प्रतिष्ठित माणूस आहे काही त्याला कळत नाही आणि तो असा भाबडा आणि विनोदी माणूस आहे. हे पात्र साकारताना एक मजा म्हणजे काय, सुनीलने माझ्यावर ही जबाबदारी दिली होती की शिवराम घेतला, तू करायचं आहेस. मी गावातल्या माणसांना खूप अनुभवलं आहे की मी वाड्यांमध्ये राहिलो आहे आणि ही भाषा मला चांगली माहिती आहे बऱ्यापैकी. मी तिचा अभ्यास केला आहे, आपल्या नमनामध्ये मी कामं केलेली असल्यामुळे मला या भाषेचा थोडाफार अभ्यास आहे आणि
मी लिहित पण होतो, पहिल्यांदा स्किट करायचो या भाषेवर, पण एवढं हे सगळं मोठं होईल हे मला माहिती नव्हतं. आणि मग यांच्या माध्यमातून मला ते शिवराम करायला मिळाला आणि मला हवा तसा तो करायला मिळाला. आणि मग तो मुंबईकराला भेटतो, मुंबईकर मग त्याला म्हणजे त्याला तो वेगवेगळे प्रश्न आणि उत्तरं, प्रश्न उत्तरं असं गिव्ह अँड टेक होते. पुढे पुढे पात्र जातं आणि तो मुंबईकर असं करत आम्ही ते पुढे पुढे नेतो, म्हणजे पूर्ण आपलं लोकनाट्य. मग त्याच्यामध्ये ज्या गमती जमती होतात, मग त्याची ज्या भावना, म्हणजे काय चेहऱ्यावरचे भाव म्हणा, की त्याचा विनोदी स्वभाव, त्याची हालचाल ही खूप लोकांना आवडली आहे. म्हणजे आत्तापर्यंत खूप जण शिवराम खूप छान काम करता असं तेव्हा सांगतात, तेव्हा असं वाटतं की आपण काहीतरी बास आता म्हणजे लोकांना आवडते आपलं, त्याच्यामुळे आणखी ऊर्जा मिळते, म्हणून ते एक पात्र छान होत चाललंय. एक धम्माल विनोदी असं हे लोकनाट्य आहे. तुम्हा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो, कारण 528 प्रयोगांमध्ये आपण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि आज आपला 529वा प्रयोग या ठिकाणी होतो आहे. या प्रयोगातही आपण आणखीन दुप्पट या प्रेक्षकांना खळखळून हसवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचे प्रयोग लवकरात लवकर 1000चा टप्पा पार करत अशी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि थोड्याच वेळात हे नाटक चालू होईल. या नाटकातील विनोदी जी काही पटकथा आहे ही आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. आणि हे आपले तात्या गावकर असतील, मुंबईकर असतील, आमचे शिवराम असतील, ह्यांच्या ज्या प्रमुख भूमिका आहेत या कशा पद्धतीने प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत हे आपल्याला थोड्याच वेळात दिसून येईल. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.